नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरात नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळबाबा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, यावे नसता अनेक पैसाधन, वाहतसे आन विठोबाचे, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतोय ते, न लगते सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरात नारायण, विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमंगलमांगल्ये, शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते, महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्,
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाकाङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्रम् खलानिशबादापनोर्दानदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जी आणिले हरिहर ब्रह्मदेवा स्वरूपी मेळविले योगिया चांग देवा ती केली ऐसे अवतार लीला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या हरी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पवनसुत हनुमान की जय। विठ्ठला विठ्ठला हरी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वसंत वैराग्याचे महामेरू कलस्थानी असणारे असे श्री संत तुकाराम महाराज यांचा आपण जो रोज हरिपाठ घेतो या हरिपाठातील गुरु परंपरा या प्रकरणातील अभंग सगळ्यांच्या परिचयाचा असेल असं मी मानतो। अभंग 6 चरणाचा आहे, उत्कृष्ट असं आपल्याला नामाचं महत्व सांगणारा अभंग सेवेकरता आज घेतलेला आहे। विठ्ठल कारण की पहिला दिवस म्हटल्यानंतर नामपर नामाचं महत्व, दुसऱ्या दिवशी संतपर करुणापर, मग तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी 5व्या दिवशी 6व्या दिवशी तुम्ही म्हटेल काही भरा बंधात, जनाबाईचा घ्या, मीराबाईचा घ्या, कोणा खंडोबाचा घ्या, म्हसोबाचा घ्या। त्याच्यानंतर 7व्या दिवशी मागणीपर अभंग असतो, देवाला मागणी मागायची असते। हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, 7वा दिवस। आणि 8वा दिवस म्हणजे पगाराचा दिवस।
आहे ना महाराज. पगाराचा दिवस नसतो तो, तो काल्याचा दिवस असतो. त्या दिवशी आपल्या सप्ताहाची पूर्णता असते. कारण की आपण जे काही कार्य करतो त्याचा शेवट असतोच. कुठलीही गोष्ट असो, कुठला सप्ताह असो, कुठलाही कार्यक्रम असो, कार्यक्रम सुरुवात केल्यानंतर त्याचा शेवट असतोच. त्यानुसार 8वा दिवस हा आपल्या सप्त्याचा काल्याचा दिवस असतो. त्या दिवशी आपल्याला भगवंताच्या लीलांचं वर्णन करायचं असते. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, विठ्ठल विठ्ठल असा उत्कृष्ट असा नामपर नामाचं महत्व सांगणारा तुकाराम महाराजांचा गुरु परंपरा या प्रकरणातील 6 चरणाचा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला नामाचं महत्व सांगतात. काय आहे नामाचं महत्व? की नाम संकीर्तन साधन पै सोपे. एखादं कुठलंही कार्य करत असताना तुम्हाला त्या कार्याचं साधन लागेल. तुम्हाला शेगावला जायचं आहे, काहीतरी साधनच घेऊन जावं लागेल ना. पहिले तुमच्या काळात ते पायी जात होते लोक, बैलगाडी वगैरे घेऊन. आता काळ बदलला, आता इंटरनेट युग आलं. आता 2 व्हीलरची व्यवस्था झाली, 3 व्हीलरची झाली, 4 व्हीलरची झाली, साधन बदललं. तसं सत्य, द्वापार, त्रेता आणि कली हे 4 युग आहेत. या 4 युगामध्ये 3 युगात वेगवेगळे साधन सांगितले आहेत. सत्ययुगात, द्वापार युगात, त्रेता युगात अगोदर तुम्हाला जप तप अनुष्ठान करायला लागत असे. पण त्याच्याकरता तुम्हाला तेवढं आयुष्य आहे का? आताच्या सध्याच्या परिस्थितीत तुम्ही म्हणसाल आम्ही जप तप अनुष्ठान करतो, तुम्हाला शक्य होईल का ते? त्यावेळेस हजार वर्ष लोकांना आयुष्य होतं त्यावेळेस. आता शक्य आहे का? आता किती आहे? अल्पायुष्यमान हरी अल्पायुष्यमान वदेह आयुष्यमान देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालक पिढा रोगक्षय, मध्ये बालक पिढा रोगक्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. राम राम स्मरारी, राम राम स्मरारी. काय भजनाची उरले ते काय गा. राम राम अल्प आयुष्य मानव शतगणिले ते अर्धरात्र मध्ये बालक पिढा रोगक्षय, काय भजनाची उरले ते वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा आहे. साधी चाल म्हटल्यानंतर तिला दुसरी चाल लावायची, ही लोकमार्ग वारकरी शिक्षण संस्थेची परंपरा आहे. तुम्ही जो आरंभ केला तो आवडला महाराज, कारण की सगळ्या वारकरी चाली आहेत. आता खूप धिंगाणा झालाय परमार्थाचा. आता परमार्थ म्हणजे तमाशाच्या नजरेनुसार लोक पाहायला लागले परमार्थाला. तर तुम्ही सगळ्या वारकरी चाली म्हटल्या, त्याच्यानंतर मला समाधान वाटलं. नाही तर अगोदर मला विषय म्हणजे विचारच पडला होता की काय छोटस गाव आहे, छोट्याच्या गावात छोटासा नियोजन असते, कारण की जास्त काही मोठं नियोजन नसते. आमचे मामा मला म्हटले की एखादा गायनाचा राहा ना. म्हटलं पाहू, आता तुकाराम महाराज आहे तर सोबत आपले आले देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना, पाहून घेऊ म्हटलं जसं असेल तसं. जशी की पण मी ज्यावेळेस आरंभ ऐकला ना महाराज, खरं छान असा आरंभ केला. त्या कार्यक्रमाची थोडा परिहार द्यायचा असा, आपल्या या गायगाव खुर्द या गावामध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञानयंद व अखंड हरिनाम सप्ताह भागवताचे कथावाचक आहेत श्याम महाराज हिरे जोशी तिंत्र, यांच्या मधुर वाणीतून आपण भागवत श्रवण करत आहात. तसेच मृदंगाचार्य आमचे शिवभाऊच आहे, ती पिंपळगाव राजाला राहत होते, आता ट्रान्सफर केलं ते ना. मयूर महाराज वानखडे उत्कृष्ट मृदंग वादक आहेत.
गाण्याच्या आहेत रामदास भाऊ करांगडे, म्हणजे नाव घ्यायला काही अडचण नाही ना? नाही तर काय काय महाराज ना, विठ्ठल विठ्ठल परमार्थ एवढा कठीण झाला महाराज, आता काय सांगा तुम्हाला. विचार पडतो आम्हाला या कीर्तन याच्यात जे नाव आहेत ते घ्या की नाही. तो कीर्तनकार एखादा महाराज गावातला महाराज आम्हाला माणूस फोन करतो, महाराज तुमचं कीर्तन पाहिजे या तारखेला. बरं काय हरकत नाही, पाहू द्या खाली आहे का? हा खाली आहे, घ्या. आलो कीर्तनाला. ते फेटा वगैरे बांधल्यानंतर महाराज ते पत्रिका दाखवतात, महाराज ते नाव घेऊ काय घेऊ नका बरं कोणाचं. सांगा किती पंचायत आहे, किती मागे चाललो आपण, किती अधोगती आहे ही आपल्या परमार्थाची. ते अगोदर सांगतात, महाराज फक्त संस्थांचं नाव उच्चार करा, मी तुम्हाला फोन केला हे गाण्याचार्याने टाळकरीन हे यांच्यासोबत यांच्या इकडे जेवण खाऊन हे काही सांगू नका. किती अधोगतीला चाललोय आपण महाराज. तसं आपल्या गावामध्ये काही नाही आहे. आमचे गायनाचार्य रामदास महाराज कळांगडे, राजू महाराज हिंगणे, भागवत महाराज करांगडे, संतोष महाराज शेजोळे, विठ्ठल महाराज पाटील, तसेच गावातली मंडळी. कोणाचं नाव राहिलं का चुकून? नाही ना, मला काही परिचय नाही तसा. मी हे माझं मामकुळ आहे, पण 10 वर्ष आळंदीला राहिल्या असल्यामुळे इथला काही एवढा परिचय नाही. गावातले लोक तसे हे ओळखतात, पण टाळकरी मंडळी इकडे येण्याचा प्रश्नच नाही. तुमचा हा होका मला मागच्या वर्षीचा आहे असं म्हटल्याला काही हरकत नाही. मागच्या वर्षी मला फोन आला होता रंजू महाराजांचा, महाराज तुमची कीर्तन सेवा पाहिजे. रंजू महाराजांचं नाव राहूनच गेलं. रंजू महाराजांचं खूप सहकार्य आपल्या कार्यक्रमामध्ये, काही वाईट वाटून घेऊ नका महाराज, तुम्ही गुरुवर या आमचे. मागच्या वर्षी महाराजांनी फोन केला की महाराज तुम्ही गावाकडे आले, पण आता एखादी तारीख द्या आम्हाला. पण ते कसं आहे माहिती आहे का, मी गावात कार्यक्रम असल्यानंतर कुठं बाहेरगावी जात नाही. आपला परमार्थ असा आहे, आताची जी पद्धत आहे परमार्थाची ती खूप चुकीची चालू आहे. असं करायला नाही पाहिजे. खंत वाटते मनात. आम्ही आज 2-3 तास चर्चा केली या विषयावर. परमार्थ कुठल्या दिशेला चाललाय, महाराज लोक कसे वागतायत, महाराज लोकांनी असं वागल्यानंतर पुढचं काय अनुकरण करतील हो. तुम्ही जर चुकीच्या मार्गाने चालले तुम्ही सांगू राहिले, तुमच्या विहिरीतच नाही तर पोहऱ्यात काय येणार आहे. महाराज लोक सांगतात असं नका करू तसं नका करून. यांच्या हिस्ट्री तुम्ही चेक करा जरा, यांच्या हिस्ट्री तुम्ही चेक करा, किती अवघड काम आहे महाराज लोकांचं. सामान्य जनता बरी महाराज त्या लोकांपेक्षा. विठ्ठल विठ्ठल त्यांचं काय आपल्याला इथं वर्णन करायचं नाही. पण सांगायचा विषय असा आहे की आजकालचा तो परमार्थ निवड पैशाच्या माथं चाललाय महाराज. महाराज लोकांचे भाव वाढले असं म्हणायला काही हरकत नाही. मी महाराजच आहे. तुम्ही यावर्षी तारीख घ्या, पुढच्या वर्षी नका घेऊ, मला काही फरक पडत नाही. कारण की मी काही पाकिटावर कीर्तन करणारा महाराज नाही. महाराजांच्या कृपेने, गजानन महाराजांच्या कृपेने भरपूर दिलंय मला. काही गरज नाही. तुम्ही तुमचं नारळ सुद्धा देऊ नका. मी अर्धे कार्यक्रम असेच करतो महाराज, लोकांचं नारळ सुद्धा घेत नाही. विचारा तुम्ही. हे माझ्यासोबत असतात आमच्या गावचे टाळकरी मंडळी आहे. तुका म्हणे तुझी न लगे दसडी. काय करता परमार्थाचा पैसा घेऊन. तुम्हाला सांगतो एक विषय, तुम्ही गावामध्ये जो सप्ताह करता त्या सप्त्यामध्ये वर्गणी कोणाची असते? गावकरी मंडळीची असते ना. त्याचे 2 नंबरचे धंदे आहेत काय? सगळे शेतकरी वर्ग आहे की नाही. ती माता माऊली एखादा व्यक्ती असेल, दिवसभर कामाला जाते, राब राब काम करते शेतात. काम केल्यानंतर त्याला जे मजुरी मिळते, जे पैसे मिळतात, त्यातले थोडेफार तर तुम्हाला सप्त्या करता देते. त्या पैशाची विल्हेवाट तुम्ही काय करायला पाहिजे? 50,000 वाल्या पाकिटवाल्या महाराज लोकांना आणायला पाहिजे का? हे आपली चुकी आहे महाराज. काय गरज पडली आपल्याला? एखादा साधारण व्यक्ती आणला कीर्तन, तोही तेच करते, आणि 50,000 वाला तोही तेच सांगते. उलट ते 50,000 वाल्यामध्ये कीर्तन पाहते काय, तर सगळ्या त्या आई माझी मायेचा सागर, आणि याचीच माय दुसऱ्या भावाच्या घरी असते. सांगा. आमच्या भागातला महाराज आहे, आता नाव सांगत नाही मी, नाव गाजल महाराज आहे. त्याच्या आईचा मृत्यू झाला. सावडण्याचा कार्यक्रम असते की नाही, दोघं भाऊ होते. माझ्या डोळ्यांनी समोर पाहिलेली घटना आहे. सावट्याच्या कार्यक्रमाला गेले, त्याने राखीला हात सुद्धा लावला नाही. महाराज आहे.
बोंबलत फिरते गावात आई बापाविषयी. माझा मुद्दा हाच आहे, स्वतः तुम्ही अगोदर तसं वागावं लागेल. तुम्हाला तसं अनुकरण करावं लागेल, तरच तुमचा प्रभाव या जनतेवर पडेल. का हो महाराज, एवढे कार्यक्रम होतात, सप्ते होतात, जनता काहीच ऐकून नाही राहिली. अरे तुम्हीच ऐकत नाही, तुम्हीच वाईट वर्तन करता. खाऊ नये ते खाता, पिऊ नये ते पेता, हे याच्यात बी चालू झाला आता. कठीण आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असो, जाऊ द्या. हे कसं, आम्हीच आमच्या घोंगड्याच्या माती आमच्याच अंगावर घेऊन राहिलो, असं होऊन राहिलं रणजीव महाराज. पण सांगायचा एक विषय आहे की खंत वाटते परमार्थाची, की असं व्हायला नको. तुकाराम महाराजने काय परमार्थ केला हो? सोने रूपी आम्हा मृत्यूके समान, माणिक पाषाण खडे जैसे. ज्यावेळेस शिवाजी महाराजांचे ते मंडळी तुकाराम महाराजांना नजराना घेऊन आले, त्यावेळेस काय म्हटलं तुकाराम महाराजांनी? आणि आजकालचे महाराज काय म्हणतील? काय सांगा तुम्हाला, 10,000चं पाकिट भरलं आणि तुम्ही 7 भरले, 3,000साठी वापस येतात ते. एवढे बिलिंदर आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळं पैशाचा मात्र खेळ चालतोय महाराज. घ्या तुम्ही, माझं म्हणणं नाही असं, पण जरा विचारपूर्वक घ्या. आणि तो पैसा घेतल्यानंतर काहीतरी त्याचं चीज करा, पूर्ण संसाराला लावू नका. शास्त्राचा एक नियम आहे, तुम्हाला जो मानधनाचा पैसा भेटतो कीर्तनकारांना, त्यातला 10% अगोदर 90% होता. आता ती सबसिडी आली, त्याच्यात सबसिडीच म्हणावं लागेल ना. 90% माणसाने वापरायचं आणि 10% फक्त देवाला द्यायचं. आजकालचे वापरतात का लोक? तुम्हाला माझा मोठेपणा सांगत नाही, तुम्ही माझ्या घरी चाला, माझे जेवढे कीर्तन झाले तेवढे माझे पाकिट त्या कपाटामध्ये पडलेले आहेत. मी त्या कीर्तनाच्या पैशाला हात सुद्धा लावत नाही. मग असं नाही की घेत नाही, जे दिले ते, पण त्या पैशातून काहीतरी सत्कार्य व्हावं याच्याकरता माझी तळमळ असते. बाकीच्यांचं आपल्याला काही घेणं देणं नाही, कारण की मला हा परमार्थातला पैसा आवडत नाही. तुम्ही म्हणसाल मग महाराज आम्ही काहीच देत नाही तुम्हाला, त्याच्यातही आपण राजी आहे, आपली काही अडचण नाही भोटे मामा. विठ्ठल विठ्ठल. असो, कोणी काही असो, तुम्ही तुमच्या परीनं, मी माझ्या परीनं. मला जे आवडते ते मी करतो. या आपल्या या छोट्याशा गावामध्ये, गायगाव या गावामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहामध्ये माझी पहिली कीर्तन रूपी सेवा. मामांचा ज्यावेळेस फोन आला, त्या म्हणत कुठले कीर्तन टाकू. आता काही काही लोक म्हणतात, रणजीव महाराजांना माहित असेल, महाराज ते पहिला दिवस काही टाकू नका, आमचा काही ताळमेळ नसते, म्हणतात की नाही. मी म्हटलं तुम्ही कोणचाही टाका. आता मागच्या वर्षीचा होका घेतला, म्हटलं जरा घेऊनच राहावं लागते ना. मागच्या वर्षीचं कीर्तन केलंय नाही, त्याला म्हटलं पहिला दिवस टाका, शेवटचा टाका, मंदातला टाका, कोणचाही टाका, आपल्याला काही अडचण नाही, कुठलाही टाकला तरी. आपले काय, जे परमार्थातले, जे ज्यांना परमार्थ आवडतो ते पहिल्याही दिवशी हजर असतात आणि शेवटच्या दिवशी हजर असतात. त्यात काही फरक पडते काय? फरक कुठे पडते? ज्या लोकांना परमार्थ कसा आवडतो, लोणच्यासारखा. लोणचं कसं खातो आपण? भाजीसारखं खातो काय? ज्यांना लोणचं असं चाटून थोडं थोडं, तसं लोकांना काही काही परमार्थ आवडते, की आज काय जाऊ द्या, पहिला दिवस आहे, जाऊ दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. आपलं तसं काही नाही, आपल्याला कुठलाही दिवस टाका, पहिला टाका की शेवटचा टाका की मंदातला टाका, आपल्याला सगळे दिवस सारखे आहेत. विठ्ठल विठ्ठल. या पहिल्या दिवशी कीर्तनकाराचं काम असते पत्रवाळी टाकणं. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही कुठं पत्रवाळी टाकल्या हो? याचा वाचार्थ घ्यायचा, लक्षार्थ घ्यायचा, वाचार्थ नाही घ्यायचा. पत्रवाळी टाकणं म्हणजे कार्यक्रमाचं सुरुवात करून देणं. तुमच्या गावात पंगत बसते, तुम्ही अगोदर चपात्या वाढता की पत्रवाळी वाढता? पत्रवाळीच वाढताना. तसं आपल्या इकडे काम आलंय पत्रवाळी वाढायचं. तर पत्रवाळी वाढणं म्हणजे आज नामपर बोलण्याचा आपल्याला प्रसंग आलेला आहे. काय सांगतात तुकाराम महाराज या अभंगातून, की नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. या जन्मात आलेलं पाप जळते का? तुकाराम महाराज म्हणतात जन्मांतरीची पापे जळून जातील. कशानं? नामसंकीर्तन. त्याच्याकरता आम्हाला काय करावं लागेल? तुकाराम महाराज पुढे सांगतात, न लगती सायास जावे वनांतरा. कारण की कुठलंही साधन म्हटल्यानंतर आपल्याला त्या साधनाकडे जावं लागेल ना.
शेगावला जायचं आपल्याला मंदिरात, तर त्याच्याकडे जावं लागेल ना. तुकाराम महाराज म्हणतात, नलगती सायास जावे वनांतरा, तुम्हाला कुठेही वनात जाण्याची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण. तुकाराम महाराज का हो तुम्ही सांगता कुठं जाण्याची गरज नाही, नारायण घरी येतो, मग आम्हाला करावं काय लागेल? तुकाराम महाराज पुढे सांगतात की ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. हा काही हरकत नाही, आम्ही ठाईच एकाच जागेवर बसून एका चित्तानं देवाच म्हणजे देव आवडतो. पुढे काय करा? त्याच्याकरता काही मंत्र वगैरे तंत्र आहेत का? कारण की आता बरेचसे मंत्र तयार झालेत, संप्रदाय बी बरेचसे, अगरबत्ती छाप आहेत, काही आहेत, बरेचसे तयार झाले. महाराज सांगतात की राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा कधी कधी. सर्व काळ का चुकलं वाटते मला. तुकाराम महाराज सांगतात की मंत्र सर्व काळ जपा, नित्य नियमाला महत्व आहे. सांगेल तुम्हाला पुढे नित्य नियमाचं काय महत्व आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा या मंत्राचा तुकाराम महाराज जप करायला सांगतात की मंत्र हा जपावा सर्व काळ. का महाराज दुसरं काही साधन आहे का? व्यावीन असता अनेक पै साधन, पुरावा काय? वाहतसे आन तुकोबाची. तुकोबाची आहे काय? तुकाराम महाराजची कशी काय घेतील? वाहतसे आन विठोबाची. देवाची शपथ घेऊन सांगतो, तुकाराम महाराज म्हणतात की याच्या व्यतिरिक्त कुठलं साधन नाही. का महाराज साधन कसं आहे? तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येते. कोण घेते? जो शहाणा आहे तोच धनी इथं घेतोय. विठ्ठल विठ्ठल असा आपल्या कीर्तनाच्या अभंगाचा अर्थ झाला. आता झालं कीर्तन काय आपलं? नाही, थोडक्यात तुम्हाला अर्थ सांगितला. तुकाराम महाराज सांगतात की नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरात नारायण. कुठलंही साधन करत असताना तुम्हाला त्याच्याकरता काही नियम अटी लावून दिलेले आहेत देवाने. तुम्हाला पवित्र तुळशी ही अशी माळ घालावं लागेल. तुम्हाला काही आवडं वक्त काही खावं लागणार नाही, काही प्यायचं पण नाही. असं वारकरी संप्रदायाचा नियम आहे. नाही का का दिन में साधू रात में आहेच बगलीत. मग ससे पकडायले तुमच्याकडे जात नाहीत वाटते लोक. विठ्ठल विठ्ठल असं काही नाही तुमच्या इकडे. तुकाराम महाराज सांगतात की एवढं खूप महत्वाचं साधन आहे की नामसंकीर्तन. कारण की योग याग विधी, माऊली सांगतात येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी हे पहिली होऊन गेली, आता जाते काय? आणि योग आपल्याला साध्य आहे का करणं? साध्य आहे का? पोरं तुम्ही रामदेव बाबा पाहता की नाही रे? तो पोट असं अंदर घेते बाहेर घेते, तुम्हाला करता येईल का योग? करता येते काय? आपलं पोटातलं बाहेर ना पडो सगळं. विठ्ठल विठ्ठल माऊली सांगतात की योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचा वाटा भागाला. पाहे पा लोहाचे चने, जे बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. जे योगाच्या वाटाने गेले त्याच्या मागे दुःखच लागलं की योगाच्या वाटा जे निघाले का सुबटा, त्या दुःखाचाची वाटा भागाला, त्याच्या भागाला दुःख झालं. अगोदर त्या काळात होऊन गेलं योग याग विधी जप तप अनुष्ठान. पण कलियुगात तेवढं आयुष्य बी नाही, अल्प आयुष्य. मानव देव आपल्याला 50 नाही 100, तुम्ही सांगता 100 वर्ष आयुष्य आहे. शत गणिले ते अर्ध रात्र खाय. 100 गणलं तुम्ही ना 50 झोपीतच चालला जाते. मध्य बालत्व पीडा रोग क्षय. म्हणतात तुम्हाला बालपण, पीडा म्हणजे काहीतरी दुःख, रोग क्षय. तुकाराम महाराज म्हणता काय भजनाशी उरले ते पाय का? काय उरलं तुम्हाला भजनाले? तुम्ही म्हणता करू, आता काय वय आहे आपलं? काय काही लोक असे म्हणतात, काय म्हणतो चाला ना बाबा कीर्तन आले. महाराज आता काय वय आहे आमचं? मग काय म्हसनात लाकडं गेल्यावर म्हणशीन तटी 4 लोकांना उचलून नेल्यावर तर लोकच म्हणतात तुले राम बोलो भाई राम बोलो.
तू तर म्हणतही नाही. तसं नाही बाप माय बापांनो हो. जव हे सकळ सिद्ध आहे, तुकाराम महाराज सांगतात, हात चाला वया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जव हे सकळ सिद्ध आहे, तुझं शरीर जोवर चांगलं आहे, तुझे हातपाय जोपर्यंत ठीक आहे, तोपर्यंतच तुला वारी घडेल. 70-80 वर्षाचा म्हाताऱ्या बाबाला वारी घडवू शकेल का? नाही घडू शकेल. तुकाराम महाराज सांगतात की लाहो करा गाठ गाळा मुळ बंडी, लवकर सांडा वाहू घ्या उपाधीन, लक्ष लावून राहा गोविंद निघा. राम राम स्मरा आधी, अगोदर राम राम स्मरा. कारण की तुमच्या क्षणभंगूर, तुमचा क्षणाचाही सुद्धा भरवसा नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग कळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मरारी, राम राम स्मरारी. महाराज क्षणाचा भरोसा नाही हो. एखादी विपरीत घटना घडते, आपण म्हणतो आता तर होता आमच्या जवळ, आता बोलत बसलो ना आम्ही, आता जेवण केलं सोबत आम्ही, आता खामगावून शेगावून आम्ही गाडीवर आलो, फक्त घरी याचा निमित्त झाला ना आला बा अटॅक. ह्या काय क्षणाचा भरोसा? आणि तुम्ही कसे म्हणता मग करू, मग म्हातारपण आल्यावर? शक्य नाही महाराज. तुमचं जोपर्यंत शरीर चांगलं आहे, एका ठिकाणी संत महात्मा असं सांगतात की बालपणातला परमार्थ हा कसा असतो महाराज? तुपासारखा असतो. तुमच्याकडे तूप स्वस्त आहे काय? ओरिजिनल म्हणतो मी, ते सोयाबीनचं नाही. ते काही लोक आलते बा ते सोयाबीनचं तूप घेऊन, मला वाटते तुमच्याच गावचे होते का काय माहित. तुमच्या गावचे नव्हते हो बा, मला कीर्तन करून घरी जायचं आहे. तुमच्या गावचे नव्हते ते, तिकडचे होते आमच्या इकडे. आणि आमच्या इकडे गेले की तुमच्या गावचे सांगतो आम्ही, विठ्ठल विठ्ठल. जे शुद्ध गावरान तूप आहे, देशी घी, बालपणातला परमार्थ, या लहान लेकराचे जे परमार्थ आहे की नाही, येणं केलेला परमार्थ हा तुपासारखा आहे. तरुणपणातला परमार्थ हा कशासारखा आहे सांगा ना? तुमच्या मनात काय उत्तर आलं असेल? तूप झाल्यानंतर काय त्याचं डिमांड कोणाचं कमी होते? जरस दही दूध नाही नाही, आपल्याला ते भेसळ नाही घ्यायचं, आपल्याला ओरिजिनल घ्यायचं. दुग्धजन्य पदार्थ घ्यायचे आपल्याला. तरुणपणातला परमार्थ हा तुमचा दुधासारखा किंवा दह्यासारखा आहे, आणि म्हातारपणातला परमार्थ ताकासारखा. कोण घेते द्यायला ते वगैरे येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसं मायबाप हो, जोपर्यंत तुमचं सकळ सिद्ध आहे, सर्व तुम्ही व्यवस्थित आहात, तोपर्यंतच परमार्थ करा. कारण की तुमचं वय निघून गेल्यावर एखाद्या म्हाताऱ्या बाबाचा मुका घेता का कोणी? अरे बरोबर, आबाचा मुका घेता का तुम्ही? लहान लेकराचा मुका घेणं कोणी बी. तसं देवाला बी लहान लेकरच आवडतात, म्हातारे माणसं आवडत नाही. म्हातारे माणसं आवडते का कोणाले? ते वाळग्यातच असतात मग शेवटी. तसं बालपणातच परमार्थ करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरात नारायण. तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला नामाचं महत्व सांगतात. काय आहे तुमच्या हातात? काही कमावणं काही आहे का? लोक म्हणतात भाऊ किती मरमर करतात हो लोक, पण एक सांगू तुम्हाला, तुमचं कमावणं बी तुमच्या हातात नाही, गमावणं बी तुमच्या हातात नाही, सगळं त्याच्या हातात आहे. तुम्ही म्हणसान महाराज तुम्ही का पागल झाले का? कमावणं चालतं, पण गमावणं तर आमच्या हातात आहे की नाही? आहे का गमावणं आपल्या हातात? एका राजामध्ये एक ब्राह्मण कुटुंब होतं, खूप श्रीमंत होते, त्यांना काही मूलबाळ वगैरे काहीच नव्हतं. दोघच. त्यांचं वृद्धपकाळ जवळ आला, म्हातारे होते. ते म्हटले आपल्याकडे जेवढी संपत्ती आहे ती एखाद्याला, ते म्हातारी म्हटली आपण दान देऊन टाकू.
पण तो जरा जे ब्राह्मण महाराज होते ते जरा हुशार होते. ते म्हटले आजकाल कलियुगात खूप अवघड परिस्थिती झाली, मायबापालेच लोक वागवत नाही तर आपल्यासारखाचा काय केव्हा, पैसे घेते ना आपल्याला देते काढून, आपण राजाला संपत्ती दान करू. त्या ब्राह्मणाने सांगितलं की खरंच आपण एखाद्या राजाला संपत्ती दान करू. पण राजा त्यावेळेस राजा होता. आजकालचे राजे आहेत काय याच्यापेक्षा तर पत्त्यातले बरे. त्यावेळेचा राजा होता तो कुलवान राजा होता. हे महाराज गेले त्याच्याजवळ, ब्राह्मण महाराज. ते म्हणाले आमच्या पाठीमागे कोणीच नाही, आम्हाला काही मूलबाळ वगैरे काहीच नाही, आमच्याजवळ खूप मोठी संपत्ती आहे, आम्हाला तुम्हाला दान करायचे. असं त्याने प्रधानजी जवळ हा प्रश्न मांडला. कारण की अगोदर त्या पीएले भेटावं लागते. एखाद्या मोठ्या साहेबाला भेटणं म्हटलं म्हणजे डायरेक्ट भेटता येत नाही. प्रधानजी म्हटले भाऊ आपला राजा माहित नाही का तुम्हाला कसा आहे, तर फुकाचं कोणाचंच घेत नाही, ते जमत नाही म्हणते. राजा तसं फुकाचं काही कोणाचं घेत नाही. आजकालचे लोक सोडून द्या, हे नोकरशाहीवाले डोनेशन घेणारे त्या काळातले सांगू राहिलो मी. मग ते म्हणे आता तर काही पंचायत झाली. मग ते हुशार होते ब्राह्मण महाराज, ते आले महाराज घरी. त्यांनी विचार केला की राजा कसा आपल्या जवळून ही संपत्ती घेईल, कशी काय आपण या राजाला संपत्ती देऊ. ते म्हटले आपण राजाचा गुन्हा करू, गुन्हा केल्यानंतर राजा आपल्याला दंड देईल, शिक्षा देईल, शिक्षा दिल्यानंतर तो काहीतरी आपल्याला पैसे भरावे लागतील. आता पण आहेच ना त्या केसा तशा चालू आहेत. 5 वर्ष सक्त मजुरी, 50,000 रुपये दंड, हे त्यावेळेस पासून आहे. मग त्या ब्राह्मणाला ते लक्षात आलं. तो म्हणे आपण राजाचा काहीतरी गुन्हा करू आणि ही संपत्ती राजाला देऊन देऊ. सगळी आपली जी काही संपत्ती आहे त्याला राजाला वारस करू. म्हणजे जे काय गुन्हा झाला त्या गुन्हा शिक्षा बघू, काय 2-4 महिन्यांनी ती संपत्ती देऊन टाकू. आपल्या संपत्तीची योग्य विल्हेवाट करू, जेणेकरून हा राजा या प्रजेला हे संपत्ती वाटून देईल. दुसऱ्या दिवशी ते ब्राह्मण महाराज आले त्या राजवाड्यामध्ये. राजा सिंहासनावर बसलेला होता. या महाराजांनी 1-2 विचार कुठला न करता आपल्या पायातला बूट काढला आणि राजाच्या डोक्यावर फेकून मारला. काय वाटलं सिंध राजाले, राजा संतापला. राजाचा मुकुट खाली पडला, राजा बी खाली कोसळला. त्या प्रधानजींनी लगेच आवाज केला, अरे पकडा या मूर्खा महाराजाला, काय केलं याने, आपल्या राजाला जोडा मारला, पायातलं पायवान मारलं. त्यांनी पकडलं. पण राजाचं लक्ष गेलं की आपण जो मुकुट पडला आपल्या डोक्यातून त्याच्यातून भला मोठा साप बाहेर निघाला. तर म्हटलं ओय थांबा, त्या महाराजांना मारू नका, त्यांनी जरी गुन्हा केला पण त्यांनी मला वाचवण्याचा प्रयत्न केला. बघा या मुकुटामधून केवढा मोठा साप बाहेर निघाला, आणा त्यांना माझ्याजवळ. त्यांना तिथं बोलावलं स्टेज जवळ. तुम्हाला कसं काय माहिती त्याच्यात साप बसलेला आहे, ते त्या ब्राह्मण महाराजांना विचारायला. त्याला माहित होतं काय ते कासाठी आलते. ते म्हणे भाऊ करायला जा, काय झाले उलटे पाय. तो म्हणे आता काय सांगा तुम्हाला, म्हणे काहीच माहित नाही यातलं शेंडानं बुळूक, तुमच्या मुकुटात काय साप आहे की नाग आहे काय. मी एका गुन्हा करायच्या हिशोबाने तुम्हाला तो जोडा फेकून मारला आणि तुमच्या मुकुटातून साप बाहेर निघाला. तो राजा म्हटले महाराज तुम्ही माझे प्राण वाचवले, खूप मोठे महाराज आहे तुम्ही. त्या प्रधानजीला सांगलं जा हो 10,000 सोन्याच्या मोहराला द्या त्या महाराजला. महाराज कशासाठी गेलता, दान करायला गेलता ना स्वतःजवळची संपत्ती. काय झालं, कमावणं तुमच्या हातात आहे आणि गमावणं बी तुमच्या हातात आहे का. तुम्ही जरी कमावसाल पण तुमचं कमावणं बी तुमच्या हातात नाही, गमावणं बी तुमच्या हातात नाही. त्याने मोठं भलं मोठं 10,000 मोहराचं गठोळा आणून दिलं महाराजच्या अंगात. घेऊन जा म्हणे घरी. किती पंचायत झाली आता. ते म्हातारी दुरूनच पाहू राहिली, काय उपाधी आणली म्हणे यांना आता डोक्यावर काय माहिती. ते म्हणे का काय झालं. त्यांनी सगळा प्रसंग सांगितला. असं असं झालं, जोडा फेकून मारला, साप निघला, बाईन राजाने हे बक्षीसच दिलं म्हणे मोठं. त्या बाईने डोक्याला हात लावला. करायला जा, काय झालं काय, आपण तर राजाला दान करायला गेलो संपत्ती, तर त्याने आपण अजून आपल्याजवळ दिली. ते ब्राह्मण महाराज त्या दिवशी गप्प बसले. दुसऱ्या दिवशी म्हणे आता राजाचा झाला ना, उद्या राणीचा गुन्हा करू. राणीचा गुन्हा केल्यानंतर राजा माफ करीन काय. हा गेला बा, सकाळीच गेला. त्याचं स्नान संध्या वगैरे उरकून गेला सकाळी. ते राणी स्नानगृहामध्ये स्नान करत होती दुसऱ्या मजल्यावर. हा गेला, राणीचा हात धरला आणि तिला बाहेरच ओढत आणलं. त्या स्नानगृहातून बाहेर येता येता ते सगळं स्नानगृह कोसळलं खाले, जमीनदोज झालं. ते राणी म्हटली बापा तुम्ही माझ्यासोबत देवासारखेच धावून आले तुम्ही माझ्यासाठी, तुम्हाला कसं काय माहित हे पळू राहिलं म्हणून. चला म्हणे दरबारात.
नेला बा त्या महाराज. म्हणे काल तुम्ही ना आमच्या महाराजांचे प्राण वाचवले, आज महाराज यांनी माझे प्राण वाचवले. कसे काय? म्हणे सगळं बाथरूमच कोसळलं, बरं झालं यांनी मला बाहेर काढलं. तू म्हणे तुम्ही तर काही अंतर्यामीच आहे म्हणे. म्हणे गेले बक्षीस द्या म्हणे काही. सांगा किती पंचायत आहे. आलता कासाठी? संपत्ती दान करायसाठी राजाले. झालं काय? तसं तुमचं कमावणं बी सुद्धा तुमच्या हातात नाही आणि गमावणं बी तुमच्या हातात नाही. विठ्ठल विठ्ठल. हो. तुकाराम महाराज अभंगात सांगतात की नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरचे. काय पुरावा आहे तुमच्याजवळ? पुरावा लागते ना. कुठली केस सिद्ध करण्यासाठी पुरावा लागते ना. कोर्टामध्ये केस नेली तुम्ही ना, का असं असं झालं, काय पुरावा आहे? वकील काय म्हणते? पुरावे आणा. पुरावा आहे का तुमच्याजवळ? तसं तुकाराम महाराजला एका जणांनी प्रश्न केला, महाराज तुमच्याजवळ काय पुरावा आहे हो? तुम्ही एवढं आम्हाला सांगू राहिले की नामसंकीर्तन नामसंकीर्तन नामसंकीर्तन. एखादा पुरावा सांगा. तुकाराम महाराज सांगतात, एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. रामायणातील दृष्टांत आहे. एक वाल्याकोडी नावाचा व्यक्ती होता. वाल्याकोडी तुम्हाला माहित असेल, रामायण ऐकणारे तुम्ही आता बहुश्रुत श्रोते मंडळी आहे. किती पापी होता हो तो रणजी महाराज. किती रांजण भरले होते? 7. एक माणूस मारायचा, एक मौरी एवढा खळा घ्यायचा. मौरी समजते ना तुम्हाला? आता तुम्ही तर सगळे महिला मंडळीच आहे, माणसाला माहिती आहे मौरी, मी काही दुसऱ्या इकडचं नाही. मौरी एवढा खळा घ्यायचा. माणूस मारल्यानंतर रांजण होते पहिल्या काळात. तुम्हाला माहित आहे रांजण केवढाले होते? अख्खा माणूस जाऊन बसायचा, केवढाले रांजण होते. एक माणूस मारल्यानंतर एक मौरी एवढा खळा घ्यायचा आणि त्या रांजणात टाकायचा. असे किती रांजण माणसं मारले होते त्यानं? 7. एवढं पाप केलं का कोण तुमच्या गावात? एवढा पापी आहे का गावात? काय आपल्या दुनियेत बी नसेल एवढा पापी. मौरी एवढे खडे 7 रांजण माणसं मारले, एवढा पापी असेल का कोणी? महाराज सांगतात या वाल्या कोडीने काय केलं, एक दिवस नारदाचं कीर्तन होतं असं त्या परिसरामध्ये जिथं वाल्या कोडी राहत होता तिथं. नारद महाराजांनी कीर्तन वगैरे आटोपलं आणि निघाले आपले. तर निघत असताना लोकांनी सांगितलं की महाराज तुम्ही इकडे शेलोडी मार्गे नका जाऊ, इकडून कनारखेळ मार्गे जा. का हो? काहून असं? नाही म्हणे त्या धरणाच्या पुढे एक वाल्याकोडी नावाचा व्यक्ती असते. तो म्हणे रात्र झाली की माणसाले लूटमारीचा धंदा आहे त्याचा. तो म्हणते तिथं माणसाच्या गाड्या पकडते, त्याच्याजवळचं जे काही साधन संपत्ती आहे सगळे पैसे नाणे सोनं काय जे असेल ते घेऊन त्यांना मारून टाकतो. तुम्ही त्या मार्गाने जाऊ नका, इकडून धोपट मार्गाने जा. संतांचं कार्य काय करत असते? येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. नारद महाराजांना ते वाटलं की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे. ते त्याच रस्त्याने गेले, शेलोडी मार्गे गेले. ते तो तिथं धरणावर बसलेलाच होता. या 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 महाराज. त्यानं स्वागत केलं महाराजांचं. हातपाय द्यायला पाणी दिलं का त्यानं? तो म्हणे बरे आले तुम्ही, दाखवा म्हणे काय मग तुमच्याजवळ. काय होतं नारदाजो? एक विना चिपड्या खिसा होता का नारदाले? धोत्राला खिसे असतात काय? पहा आमच्या धोत्राला खिसे आहेत काय? धोत्राला खिसा नसते. तो म्हणे काही नाही बा आमच्या जवळ काय. नाही नाही असं थोडी असू शकते. ते गायगावात कीर्तन झालं, चांगलं मोठं पाकिट दिलं शिन, नियोजन तर खूप मोठं होतं तुमचं त्याच. मला आवाज येत जाय बा धरणावर. वाल्या कोडी म्हणत होता. मले नाही बरं, ते तिकडचं सांगतो मी. तर म्हणे अरे भावा आम्ही जिथं कीर्तन करतो तिथं काहीच घेत नाही असं नारद सांगत होता. नारद बरं तुम्ही लक्षार्थ घ्या, जरा वाचार्थ लक्षात घ्या महाराज. नारद सांगत होता आम्ही जिथं कीर्तन करतो त्यावेळेचा नारद, आजकालचा नारद नाही सांगत. आम्ही कीर्तन वगैरे काही घेत नाही, फक्त हरिनामाच्या वाटेवर लोकांना लावतो. नाही नाही असं थोडी असू शकते, दाखवा म्हणे तुमच्याजवळ काय आहे ते. मी एवढा सोपी वाटलो का म्हणे तुम्हाला? तुम्ही आमची हिस्ट्री चेक केली नाही वाटते. हिस्ट्री पाहिली नाही का तुम्ही? गुगलवर सर्च करा म्हणे किती माणसं मारलेत. त्यावेळेस गुगल होतं काय? हे हाताच आहे माझं. नारद म्हटले भावा अरे कशासाठी करतो म्हणे तू एवढं? नारद महाराजला तो म्हटला काय म्हणे महाराज तुमच्यासारखं आहे का आमचं मागे ना पुढे फपुडला उळे? आम्हाला लेकरं आहे, बायको आहे, मायबाप आहे.
त्याच्या उदरनिर्वाह करता काही ना काही धंदा करावाच लागेल ना. नारद महाराज म्हटले, तू असा अधर्माचा धंदा काऊन धरला तू हाती? धंदे करायला तर बरेच धंदे आहेत ना. शेती कर, एखादा जोड व्यवसाय कर. नाही 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 नाही, त्याच्यात कोण कष्ट करीन? आजकाल सगळं आयतच पाहिजे, रेडीमेड. दिन जाऊन पैसा असं चालू आहे सध्या. विठ्ठल विठ्ठल, दिवस गेला म्हणजे पैसा आला पाहिजे. तो वाल्या कोळी म्हटला, महाराज आम्हाला तसं काही माहित नाही, फक्त लोक या वाटेने जो आला त्याला मारायचं, त्याच्याजवळचं इस्टेट सगळं जमा करायची, पैसा सोनं जे काय अंगठ्या वगैरे जे काय आहेत ते, आणि आपला उदरनिर्वाह करायचा. द्या तुमच्याजवळ काय असेल ते लवकर द्या. तो म्हटले काहीच नाही माझ्याजवळ, पण तू हे करतो कशासाठी? तो म्हणते घरच्यांसाठी. बापरे, किती माणसं मारले रे तुला? 7 रांजण भरले म्हणे, 7वा भरणं चालू आहे आणि त्याच्यात तुमचा नंबर आहे, खळा हातीच गेलाय. झालं म्हणे तुमचं काम. म्हणे गड्या तू मार, मला काही हरकत नाही, पण एक प्रश्न विचारतो म्हणे, तू एवढं पाप करतो हे कशासाठी करतो? त्या घरच्यासाठी ना. 7 रांजण माणसं मारले तू ना, या 7 रांजण मधला एखादा राजन हे घरचे वाटून घेतील का पाप? विचारून ये म्हणे घरी जाऊन. तो म्हणे काही पळवाटा करता म्हणे तुम्ही, लोकायला बनवा म्हणे महाराज, तुम्ही आम्हाला बनवता का म्हणे. नारद महर्षी म्हटले वाल्या तसं काही नाही रे, तू सहज घरी जा, तुझ्या आई वडिलांना, तुझ्या बायकोला, तुझ्या मुलाला विचार की मी जे 7 रांजण माणसं मारले त्यातला एखादा राजन आपण पाप वाटून घेऊ, असं विचारून ये. तो म्हणले तुमचा काय भरोसा, तुम्ही चालले असा नाही. तो म्हणे बाबा मी अटी झाडाला बांध लागला तर मला. त्याचं तयारच होतं चराटन ते सगळं, त्याने बांधलं गेला घरी. गेला बायको जवळ, बायकोला विचारलं का ग इकडे. ते म्हणे काय आणलं आज दाखवा. कारण की बायला उत्सुकता असते का नवऱ्याने काही सोनं चांदत काही नाणं वगैरे आणलं असेल, पैसा वगैरे आणला असेल. ते म्हटले काय आणलं ते दाखवा. काय आणलं नाही म्हणे, पण इकडे तुला एक गोष्ट विचारायची आहे मला. मी जे एवढं पाप करतो, 7 रांजण माणसं मारले, यातला एखादा रांजण घेशील का म्हणे तू. तिच्या डोक्यात प्रकाश भरला. कुठे गेलते म्हणे आज. बाया म्हणतात की नाही माणसाला एखाद्या व्यक्ती माणूस चांगला वागायला लागला की काहीतरी फरक पडला वाटते डोक्यात. कुठे गेलते? मंदिरात गेलते वाटते, प्रवचनाले कीर्तनाले. तशी ती वाल्याची बायको म्हणून राहिली, इथल्या बाया नाही बरं बाबा, इथलं कोण नाही, ते वाल्याची गोष्ट सांगू राहिलो मी. ते वाल्याची बायको म्हटली कुकडे गेलते आज तुम्ही महाराज? आज बरा उजील पडला डोक्यात, एवढे माणसं मारले त्यावेळेस नाही पडला. नाही म्हणे, सहज प्रश्न केला. नाही नाही नाही, सहज तर होऊच शकत नाही म्हणे, एवढं तुम्ही पापी. ते स्वतः त्याची बायको त्याला म्हणू लागली, आज कसा काय उजील पडला डोक्यात. तो म्हणे ते जाऊ दे सगळं, पण जे एवढं मी पाप केलं याच्यातलं थोडंसं तरी तू घेशील का म्हणे, याच्यातलं थोडं पाप. असं असते काय म्हणे, ज्यानं खाल्लं त्याच्याच पोटात जाते. ज्यानं कर्म केलं त्याचं कर्म, त्याचं पाप त्यालाच भोगावं लागते. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. ज्याचं कर्म आहे त्यालाच भोगावं लागते. त्याची बायको सांगू लागली की ते आम्हाला काही सांगू नका, तुमचं कामच आहे आमच्यासाठी कमवणं. आजकालच्या बाया म्हणत नाहीत बरं, ते वाल्याची बायको सांगू राहिलं. मग तो आपल्या पोराईजवळ गेला. का रे पोरो, तुम्हाला 20,000चा 1 लाखाचा काय कोणचा मोबाईल आहे तो? ऍपल सफरचंद मोबाईल. 1 लाखाचा सफरचंद मोबाईल घेऊन दिला म्हणे, तुम्हाला एवढ्या गाड्या आहेत म्हणे, स्पोर्टच्या गाड्या आहेत, सगळं ओके आहे तुमचं काम, आणि मी जे हे पाप करतो यातलं काहीतरी थोडंसं घेसान का म्हणे तुम्ही हिशेवाटी तुमच्यावर. एखादा रांजण 7 मी भरतो म्हणे, पण एखादा रांजण 7वा. तर म्हटलं बाबा तुमचं कामच आहे, मायबापाचं कामच असते म्हणे लेकरायला पोचणं, घ्या. मग असं त्याला पश्चाताप झाला. तो आपल्या आई बाबा जो गेला, जरी झाले तरी मायबाप असतात ते लेकीव येतेच लेकराची. त्याच्या मायबापा जो गेला वाल्याकडून, त्याला विचारलं आई बाबाला, अगं आई मी एवढं जे पाप केलं, 7 रांजण माणसं मारले, थोडस घेशील का एखादा रांजण यातला वाटून. ते म्हणे बाळ्या तुला पहिल्यापासून सांगू राहिली रे मी, हे का धंदा सोडून दे, पाप होते. आता मला सांग म्हणे, तू तुझं पाप आम्ही कसं काय वाटून घेऊ. स्वतःच्या आई बापाने सुद्धा वाटून घेतलं नाही महाराज ते पाप. वाल्या कोड्याचं एवढा पश्चाताप झाला वाल्याला की आपण एवढं सगळं आपल्या घरासाठी करतो, यातलं थोडस सुद्धा पाप घरचे घ्यायला तयार नाही. तो काही न सांगता तसाच निघून नारद महर्षी जवळ आला आणि नारदाला साष्टांग दंडवत घातलं त्याने. महाराज तुम्ही आले, खरंच माझे डोळे उघडले आज.
एवढं मोठं पाप केलं हो मी, पण घरचे त्याला घ्यायला भागीदार नाहीत त्याच्यामध्ये. काय करू मी असं की मला हे माझं पाप निवृत्त होईल, या पापातून मी मुक्त होईल. नारद महर्षीने काय सांगितलं, तू काहीच करू नको, एकच साधन कर अभंगाच्या पहिल्या चरणात. नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन नारद महर्षीने त्याला सांगितलं की अरे नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. तू जे हे 7 रांजण माणसं मारले या जन्मातले नाही, तुझ्या अगोदरचे जे पाप केले तू तेही जळून भस्म होतील. असं एवढं सुलभ साधन आहे फक्त नामसंकीर्तन. तो म्हणे महाराज जिंदगीभर केलं नाही हो, म्हातारपणात राम राम येईल का आपल्या तोंडात? जिंदगीभर केलं नाही, म्हातारपणात देव येईन का आपल्या ध्यानात येईन का? तेच येईन. यानं टोपलं नेलाय, यानं फावळं नेलाय, यानं वखर नेलाय, यानं जू नेलाय. सगळं तुमच्या संसारातलंच ते लक्षात येते माणसाच्या म्हातारपणात. तुम्ही जवानपणात जे केलं तेच म्हातारपणात तुम्हाला आठवते, देव आठवत नाही. मग त्या नारद महर्षीले त्यांनी सांगितलं की महाराज मी जिंदगीभर देवाचं नाव घेतलं नाही ना, आता येईल काय? ते रामा तर काही येत नाही म्हणे बा, आपल्याला मारा येते. कारण की जिंदगीभर लोकच मारले ना, मारा येते म्हणे आपल्याला. रामा तर काही येत नाही. माऱ्याचं उलट करावर तुम्ही मारा काय होते? काय होते? राम. माराचं उलट रामा होते. तो म्हणे काही का असे ना, सतत एक चित्तानं नित्य नेमानं तू रामा म्हणता मारा म्हण. तुम्ही म्हणून पहा बरं, मारा त्यात रामा येते की नाही? रामा रामा येतेच की त्याच्यात. कारण की 2 शब्द आहे, रामा मारा. त्यानं जिंदगीभर मारायचंच काम केलं म्हणून त्याच्या डोक्यात तेच येत जाय. मारा रामा काही येत नाही. पण त्यानं असा विश्वास ठेवला त्या मंत्रावर की यांना आपला उद्धार होईलच. म्हणून काय झालं वाल्या कोड्याचं? वाल्मिक ऋषी झाले महाराज. काय केलं त्यांनी? कीर्ती वाढली गण केले रामायण रामादी. तो वाल्या कोडी राहिला का नंतर? वाल्मिक ऋषी झाला आणि रामचंद्र प्रभू त्यांचा अवतार घेण्याच्या अगोदर त्यांनी रामायण लिहिलं वाल्या कोल्ह्यानं. वाल्मिक महर्षी झाले, वाल्मिक ऋषी झाले.
नंतर रामचंद्र प्रभूंचा जन्म झाल्यानंतर सुद्धा रामचंद्र प्रभू सुद्धा हे म्हणत, बोलीला वाल्मिक तैसेची करीन, परतूनी दावीन नामा म्हणे. जसं वाल्मिकानं रामायण लिहिलं तसं रामचंद्र प्रभूंना सुद्धा वागावं लागलं. कशाचं महत्व आहे? नामाचं. विठ्ठल विठ्ठल एवढं नामाचं महत्व आहे महाराज. आणि तसं पण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तुम्हाला या कलियुगात उद्धार करून घ्यायचा असेल तुम्हाला तर देवाचं नावच घ्यावं लागेल. तुम्हाला दुसरं कुठलं साधनच नाही. जप तप अनुष्ठान हे आता पहिले ते योग याग विधी यज्ञ वगैरे करावं लागत. त्या हत्तीच्या सोंडेसारखी तुपाची धार टाका लागत होती रंजुमान. आता आपल्याला तूप म्हटलं की चुप करतात लोक. तूप चुप. गाई म्हशीच वागवणं सोडून दिले आपण. काय तूप भेटणार आहे आपल्याला? एवढं मोला मागायचं तूप. आपल्याला यज्ञ करणं सोपी आहे का? या पिरियडला यज्ञ करणं किती अवघड आहे. सोंडीच्या हत्तीच्या सोंड जेवढी आहे तेवढी धार त्या यज्ञात टाकावं लागते. यज्ञ सफल करण्याकरता तरच माणसाचा उद्धार होते यज्ञ केल्यानंतर. आणि ते बी मंत्र तुमचे बरोबर असले पाहिजे. मंत्र होय वेडा, काय ते प्रमाण आहे? मंत्र चुके थोडा ती धडची होय वेडा. तुकाराम महाराजचं प्रमाण आहे गाथ्यातलं. थोडासा जर मंत्र चुकला तुमचा तर धड मनुष्य पागल होतो. एवढे मंत्रशक्ती कठीण आहे, सोपी नाही. मग त्याच्यापेक्षा आपलं नामसंकीर्तन किती सोपी आहे हो. किती सोपी आहे. रामकृष्ण हरी सगळ्यात भारी. कसा मंत्र आहे आपला? रामकृष्ण हरी सगळ्यात भारी. काहीच आळवं देळवं काहीच नाही. नाही तर गायत्री मंत्र ज्यांचं उपनयन संस्कार झालं त्यांनाच अधिकार आहे गायत्री मंत्राचा जप करण्याचा. उपनयन संस्कार माहिती आहे का तुम्हाला? आपले 16 संस्कार आहेत. जातवन, नामकरण, कुसंवन, शिमोते नयन असे 16 संस्कार आहेत. शेवटचा अंत्येष्टी म्हणजे अंत्यसंस्कार आहे. BA फर्स्ट इयरच्या निशी दीक्षितचं पुस्तक आहे. BA फर्स्ट इयरचं इतिहासाचं. त्याच्यात आहे बघा 16 संस्कार. त्या 16 संस्कारामध्ये एक उपनयन नावाचा संस्कार आहे जे ब्राह्मण वर्ग करतात. उपनयन म्हणजे जानवा घालतात ठराविक वयात आल्यानंतर. तर तो उपनयन संस्कार ज्यांनी केला त्यांनाच गायत्री मंत्र जपण्याचा अधिकार आहे. आपण जर गायत्री मंत्राचा जप केला तर आपला दोष लागतो. तो आपल्याला अधिकार आहे पण आपण ते संस्कार करत नाही. आपण 16 संस्कार केले पाहिजे. आपल्या मुलांना आपण जानवा घातलं पाहिजे. ते आता त्याचे नियम खूप कठीण आहे, पाळणे खूप अवघड आहे, पण आपल्या फायद्याकरताच आहे. कारण की गायत्री मंत्र एवढा सिद्ध मंत्र आहे, खूप मोठा सिद्ध मंत्र आहे. तो जप करण्याचा अधिकार आपला नाही. आपल्याला त्याचा नियम पाळावे लागतील. तसं नामसंकीर्तन आहे का? तुकाराम महाराज म्हणतात न लगे तोंड धुवावे. तर तोंड धुवायचं काम नाही. वाकय फेकली की बस तटीच रामकृष्ण हरी माळ काढायची. पण आपली माळ येते का आपल्या हातात की मोबाईल येते? पाहू दे कोणा व्हॉट्सअपले काही मेसेज टाकले काय, इंस्टाग्रामले कोणाची चॅटिंग चालू आहे काय, फेसबुकले कोणी ऑनलाईन आहे काय, हेच येते की नाही आपल्या डोक्यात? महाराज येते का सकाळी? तसं नका करू. तुमचा उद्धार करण्याकरता तुम्हाला काहीतरी तळमळ करावी लागेल. सकाळी काकडा किती सुंदर होतो महाराज. काकड्याचा विषय खूप सुंदर आहे. एवढे 100 अभंग सुंदर आहेत ना महाराज काकड्याचे, खूप सुंदर आहे. नारद महर्षीने त्याला सांगितलं की फक्त तुझा उद्धार नामसंकीर्तनानंच होऊ शकतो. दुसरं तुला काही करण्याची गरज नाही. तर वाल्मिक ऋषी झाले, त्यांनी रामायण लिहिलं. रामाच्या अगोदर कशाचा प्रताप आहे? नामसंकीर्तनाचा. जसं नामसंकीर्तनाचा प्रताप आहे तसं तुम्हाला संगत बी चांगली लागेल महाराज. संगत एखाद्या गोष्टीची तुम्हाला चांगलं घडण्याकरता तुम्हाला संगत बी चांगली लागेल. नाही तर का हो, बेवड्याच्या सांगतेत कीर्तन भजन ऐकायला भेटेन का आपल्याला? दारू पिणाऱ्याच्या संगतीचा, संत संगतीचा एवढा महत्वाचा विषय आहे महाराज. एक छोटासा दृष्टांत सांगतो तुम्हाला. नारद महर्षी भगवान विष्णू जवळ गेले आणि त्यांनी विचारलं की संत संगतीचा आम्हाला महत्व सांगा. आजच्या दिवसाचा हा विषय नाही, पण विषय आला म्हणून सांगतो तुम्हाला. संत संगतीचा विषय हा उद्याचा विषय आहे, पण आपल्याला थोडं सांगतो संगतीबद्दल.
नारद महर्षी ते विष्णुदेवाला म्हटले की देवा, संत संगतीचं काय महत्व आहे हो? विष्णुदेव म्हटले तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो, प्रॅक्टिकल, तुमच्या भाषेत प्रॅक्टिकल दाखवतो. जा म्हणे मृत्यू लोकात एक नाडीत किळा आहे म्हणे, किळा, सांडपाण्याची नाली आहे, त्याच्यात एक किळा आहे, त्याला विचारा म्हणे संत संगतीचं काय महत्व आहे. ते नारद महर्षी गेले त्याच्याजवळ, त्यांनी त्या किड्याला बाहेर काढलं काढीने आणि त्याला विचारलं, का रे किड्या, संत संगतीचं काय महत्व आहे? महाराज त्या किड्याने त्या नारद महर्षीकडे पाहिलं, थोडा तळफळला आणि मेला. त्यांनी त्याचा जीव तिथं सोडून दिला. नारद महर्षी आले विष्णुदेवा, का हो विचारलं का? हो म्हणे महाराज विचारलं पण तो मेला म्हणे. मेला? जाऊ द्या म्हणे, 2-3 दिवसानं या म्हणे, मग सांगतो. गेले नारद महर्षी 2-3 दिवसानं. का म्हणे सांगा ना, आज तो त्या दिवसाचा प्रश्न तर सांगा, उत्तर त्याचं. अरे हा म्हणे ते लक्षातच नव्हतं. गेल जा म्हणे तुम्ही पृथ्वी लोकावर, एक पोपट आहे म्हणे, पोपट, आणि एक त्याची बायको आहे मैना, या दोघांना म्हणे एक सुंदर पिल्लाला जन्म दिला. त्याला विचारा म्हणे, तो सांगेल म्हणे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर. तो गेला नारद महर्षी त्याजवळ, त्याला विचारलं, का रे म्हणे पिला, या संत संगतीचं महत्व काय सांग म्हणे थोडं मला. त्याने त्या नारद महर्षीकडे पाहिलं, असं हातपाय खोरले, ते मेलं. पंचायतच झाली, पहिले किळा मेला, आता हा पोपट मेला. नारद महर्षी आले, काय म्हणे देवा असं सांगता का म्हणे, ज्याला विचारलं तो मरूच राहिला. जाऊ द्या म्हणे, आता सांगतो तुम्हाला. एका गायगावामध्ये एक गाय आहे म्हणे, तिनं सुंदर अशा वासराला जन्म दिला. त्या गायला विचारून ये, त्या वासराला विचारून ये म्हणे संत संगतीचं काय महत्व आहे. तो आला महाराज, नारद महर्षी आले आणि त्या वासराला विचारलं, का रे संत संगतीचं महत्व सांग म्हणे थोडं मला, काय आहे संत संगतीचं महत्व. त्या वासराने त्या नारद महर्षीकडे पाहिलं, त्यांनी प्राण सोडून दिला, गोहत्या झाली. हे आले नारद महर्षी, काय म्हणे देवा असे लावले लबाडकीचे उत्तर देणं लावले म्हणे, याला विचारा तो जग गेलं तर मरूच राहिलं म्हणे, असं असते का म्हणे काही. ते जाऊ द्या म्हणे, आता तुम्हाला शेवटचं सांगतो. एक राजा आहे म्हणे, त्याला खूप वर्षानंतर संतती प्राप्त झाली. नवजात बाळ आहे म्हणे, ते खूप दिवसानंतर, म्हणजे 80-90 वर्षाचा झाला राजा. शेवटच्या स्टेपला त्याला एक मुलगा झाला. त्या मुलाला विचारून या संत संगतीचं काय महत्व आहे. नारद महर्षी म्हणले, महाराज सगळं ब्रह्मांड फिरतो म्हणे, दुसऱ्याला मारा म्हणे चाटा, तुम्ही फासावर लटकवता का म्हणे मले. अगोदर विचारलं ते मेले ना म्हणे सगळे, हाय मरीन लेकरू, तो राजा फासावर सोडीत म्हणे मले. तसं काही होणार नाही राजा म्हटले, तसं काही होणार नाही, तुम्ही जा म्हणे तिथं त्या राजवाड्यात आणि त्या बालकाला विचारा की या संत संगतीचं काय महत्व आहे. ते आले बा, नारद भीतभीतच आले, इना हळूहळू वाजत आले राजवाड्यात. त्याचं मस्त स्वागत झालं. स्वागत झालं असताना त्या राजाने विचारलं, महाराज कशी काय चक्कर मारला आज इकडे. अहो म्हणे, ते मला वर बातमी कळाली की तुम्हाला खूप दिवसानंतर मुलगा झाला, त्याच्याच भेटी करता आलो. पण ते भेदभेदच बोलले, कारण की अगोदर प्रकरण जे जेले विचारलं ते मेले ना. मग हे आले, दुरूनच पाहतो म्हणे बा मी. नारद महर्षी म्हटले, मी दुरूनच पाहतो त्या मुलाला. तसं काही नाही म्हणे, या म्हणे जवळ, तुम्ही का दुसरी आहे म्हणे. गेले नारद महर्षीने त्याला, त्या मुलाला पाहिलं, ते हसत होते त्याच्याकडे पाहून. ते हसू राहिला म्हणे, आपल्या इकडे पाहून काहीतरी आहे म्हणे याच्या मनात. अरे काऊन हसू राहिला म्हणे, काय मी एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर दे म्हणे, संत संगतीचं काय महत्व आहे. ते हसलं लेकरू त्याच्या इकडे पाहून. ते म्हणे, तुम्ही ज्याले हा प्रश्न विचारला होता, कोणी पाठवलं तुम्हाला. ते लेकरू म्हटलं त्या नारद महर्षीला. ते म्हणे विष्णुदेवानं. त्याला घेऊन या म्हणे अगोदर. असं तसं सांगतो का म्हणे मी. कोण आहे म्हणे तो रिकामा, तुम्हाला प्रश्न सांगा विचारला, तुम्ही त्याला उत्तर सांगितलं नाही, माझ्याकडे पाठवलं, त्याला घेऊन या म्हणे माझं. म्हणे तर काही पंचायत झाली. आले नारद महर्षी, देवाला सांगितलं सगळं हकीकत, असं असं आहे म्हणे, ते तुम्हाला चालावं लागतं म्हणे बा, तरच संत संगतीचं महत्व ते सांगते. मले काही ते तसं रावल्या गेलं नाही, तुम्हाला यावंच लागते तिथं. आले देव बी तिथं, आणि ते हसत होतं लेकरू तरी बी. त्यांनी पाहिलं. मग त्यांनी नारदाने प्रश्न केला, का रे काय संत संगतीचं महत्व आता तर सांग. या माणसानं सांगितलं म्हणे, मला तुझ्या इकडे पाठवलं म्हणे या देवाने.
तो म्हणे नारद महर्षी ज्यावेळेस सर्वप्रथम तुमचं माझं दर्शन झालं त्यावेळेस मी कोण होतो? नालीतला किडा होतो. त्याच्यानंतर काही दिवसानंतर तुम्ही मला परत भेटायला आले, माझी पोस्ट वाढली म्हणे. किडा होतो पोपट झालो, जन्मा वेगळा झाला. त्या पोपटाच्या त्या रूपामध्ये मला तुमचं दर्शन झालं. डबल माझी काय स्टेप वाढली, पुण्य वाढलं माझं. गायीच्या रूपात आलो, वासराच्या रूपात आलो. त्या वासराच्या रूपात येऊन तुम्हाला पाहिलं, तिथं पण माझं पुण्य वाढलं. तर डायरेक्ट या राजाच्या घरी जन्म झाला. आणि या राजाच्या घरी जन्म झाला एवढंच महत्वाचं नाही. राजाच्या घरी तुम्ही मला ज्यावेळेस पाहायला आले त्यावेळेस मला तुमच्या संत संगतीच्या तुमच्या लाभानं दर्शनानं देवाचे सुद्धा दर्शन झालं. विठ्ठल विठ्ठल एवढं संत संगतीचं महत्व आहे. किती महत्व आहे? किडा होता, किडा मेला, पोपट झाला. नारदाला पाहिलं, दर्शन झालं, नारदाचं पोपटही मेला, वासरू झाला. वासराने नारदाला पाहिलं, वासरूही मेलं. काय झाला? उच्च कुळात जन्म झाला, राजाच्या घरी झाला. राजाच्या घरी जन्म झाला. जन्म झाला नाही, नारदाची भेट झाली तर देवाची सुद्धा प्राप्ती झाली. एवढं संत संगतीचं महत्व आहे. विठ्ठल तसं तुकाराम महाराज सांगतात की नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. जळतील पापे जन्मांतरीचे. जातील म्हटलं काय? गेल्याला वापस येते की नाही? गेलेला माणूस वापस येते की नाही? जातील पापे जन्मांतरीचे. जातील म्हटल्यानंतर ते वापस येतेच ना. एखादा माणूस घराच्या बाहेर गेला, वैतागून गेला, काशीला गेला, 2-4 वर्ष राहिला आणि तिकडे जमलं नाही, घरी आला. गेलेला वापस आलाच की नाही? तसं महाराज का हो, तुम्ही ना जळतील म्हटलं, जातील म्हटलं असतं चाललं असतं. तुकाराम महाराज म्हणत नाही, गेलेला वापस येत असते. आणि पाप कोणचे जळतात? नियोजन करून, नियोजन आखून केलेले पाप जळतात का? तुम्ही एखादं नियोजन करून एखादं जर पाप केलं तर ते जळतच नाही महाराज. त्याला प्रायश्चित्तच घ्यावं लागेल तुम्हाला. न कळत एखादी मुंगी तुमच्या पायाखाली मेली, तुम्हाला दिसली नाही. अंतर खूप आहे, डिफरन्स खूप आहे तुमच्या जमिनीचा आणि तुमच्या डोळ्यांचा. ती मुंगी दिसली नाही, माकोळा दिसला नाही, त्याच्यामुळे ती मुंगी मेली, न कळत मेली. ते पाप जळून भस्म होऊ शकते, नियोजन करून नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात नाही, तसं नाही. इथं तुम्ही कुठलंही का पाप करा, नामाचं एवढं महत्व आहे की कितीही पाप केलं जन्मांतरीचं की तुमचं पाप जळून भस्मच होणार. इथं विशेष नाही. का हो, अन्य बी साधन आहेत. काशी, आता कुंभमेळा झाला ना, तिथं लोक गेलते. कशा करता गेलते? तुम्ही गेलते? गावातले कोणी? गावातले गेलते नाही वाटते कोणी. कासाठी गेलते लोक? आंघोळ करायला गेलते ना. 65 करोड लोक होते तिथे, है ना महाराज? कासाठी गेलते? कुठले पाप धुतले गंगेनं? ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे, सुची सुची गंगा होय आणि पाप तापही जाय, परी तेथे आहे बुडणे एक. मेल्यानंतर ते पाप धुते. हिमवंतू दोष खाय, परी जीविताची हानी होय, तसे सुचित्व नव्हे सज्जनाचे. हिमवंतू हिमालय पर्वत तुमचं दोष जळून खाक करते, पण पुढे काय? जीविताची हानी होय. काय फायदा? मेल्यावर काय फायदा? पाप जळलं काय राहिलं काय? जिवंतपणे पाप जळायला पाहिजे, तर कशानं जळील? अभंगाच्या पहिल्याच चरणात महाराज सांगतात की नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. पुढे सांगतात महाराज की नलगती सायास जावे वनांतरा. कुठं जायची गरज नाही तुम्हाला. सुखे येतो घरात नारायण. शबरी देवा इकडे गेली होती काय? मला सांगा तुम्ही, शबरी देवा इकडे गेली होती? देव स्वतःहून शबरीकडे आले होते की नाही? शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. शबरीने
विठ्ठल विठ्ठल किती सोपी आहे हो. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. नित्य नियमाले महत्व आहे महाराज. एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो. एका गावात एक ब्राह्मण एक कुंभार कुटुंब राहत होतं. अतिशय धार्मिक व्यक्ती होता. नित्य नेमाना देवाचं नामस्मरण वगैरे करायचा, आपला तो धंदा करायचा. कुंभाराचा काय धंदा असते? माती आणायची, मडके घडवायचे आणि मडके विकायचे. तर मग असंच एका गावातल्या व्यक्तीने ऐकलं की काहीतरी आपल्या जीवनात नित्यनियम असला पाहिजे. महाराजनं सांगितलं काहीतरी नित्यनियम असला पाहिजे. मग त्या कुंभाराच्या शेजारी एक माणूस होता. तो कीर्तनात ऐकलं त्याने की आपल्या जीवनात काहीतरी नित्यनियम असला पाहिजे. तो म्हणे काय नित्यनियम कराले? तो म्हणे हा कुंभार मस्त एक गोपीचंदन टिळा लावते. गोपीचंदन टिळा लावते, याचा चेहरा आपण रोज सकाळी बघायचा, हा नित्यनेम आपण करायचा. असं त्या गावातल्या व्यक्तीने ठरवलं. तो महाराज असं काही दिवस झाले, महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले. त्याचं एकच, सकाळी उठायचा, आपली गोधडी अंगावून फेकून द्यायची, सरळ त्या कुंभार महाराजांच्या घरी जायचा आणि त्यांचा चेहरा पाहायचा. ते चेहरा पाहिल्यानंतर याची पुढची दिनचर्या हा चालू करायचा. म्हणजे काहीतरी नित्यनेम करायचा. ते बरेच दिवस झाले. एक दिवस काय झालं, कुंभार महाराज सकाळीच गेले आपलं गाढव घेऊन माती आणण्याकरता, आणि याला थोडा उठायला उशीर झाला. हा उशीर झाला आणि हा गेला त्याच्या घरी. त्या काकूला विचारलं, का हो काकू, काका कुठं गेले, आज दिसून नाही राहिले? गेले म्हणे माती आणायले. कोण्या मार्गे गेले? गेले म्हणे ते गडीवर गेले म्हणे माती आणायले, मडके घडवण्याकरता. मग याचा नित्यनेम होता, याला ते काही कर्मे नाही. तो म्हणे नाही साला, आपणही गेलं पाहिजे, आपला नित्यनेम आपण मोडला नाही पाहिजे. हा गेला महाराजच्या दिशेने. खूप मोठी गडी होती तिथली. ते कुंभार महाराज ते माती काढत होते. ते माती काढत असताना, ते खोदत असताना तिथं त्यांना भला मोठा एक सोन्याचा हांडा सापडला. तुम्ही होते का तिथं? सोन्याचा हांडा सापडला. त्या महाराजने घेतला कुंभारानं, त्यानं मागे पाहिलं इकडे तिकडे कोणी आहे काय. तो काळूर आला असा मस्त साईडला बसून, त्यातली माती काढली, सगळं बाहेर काढलं, हांडा वर ठेवला. तेवढ्यात हा माणूस आला. कोण? जो नित्य नेमानं त्या कुंभार महाराजचा चेहरा पाहत होता, तो आला. त्यानं त्या महाराजला, ओ महाराज, त्याने कुंभाराने असं पाठी मागून पाहिलं, यानं पाहिलं. तो म्हणे हा पाहिलं पाहिलं पाहिलं. हा पळत सुटला, कारण की याला पुढे काम करायला जायचं होते. पंचायतच झाली. कुंभार महाराज म्हणे यानं तर पाहिलं म्हणे सगळं. हा म्हणे मी पाहिलं पाहिलं पाहिलं, पण काय पाहिलं? ते कुंभार महाराज त्याच्या मागे ते मडकं घेऊन, अरे थांब, अर्धा घे, पण जाऊ गावात सांगू नको कोणाले, थांब. हा का थांबते? हा सरळ आपल्या घरी झाला. यानं काय पाहिलं होतं? याचा काय नित्यनेम होता? फक्त कुंभार महाराज मस्त गोपीचंदन टिळा लावत होती डोक्याला, तर त्याला तेवढंच पाहायचं होतं. त्या मडक्याचा त्याच्या डोक्यात पण विचार नव्हता, पण त्याचा नित्यनेम होता. कुंभार महाराज त्याच्या पाठीमागे, हा पुढे. हा घरी आला, कुंभार महाराज त्याच्याच पाठीमागे आले. अरे म्हणे बाबा, पाहिलं तर सांगू तरी नको कोणाले, अर्ध तू घे ना अर्ध मी घे. हा विचारातच पडला. हा म्हणे अर्ध तू घे. आता मी तर कधी जिंदगी शिडी लावत नाही, अर्धी कशी काय लावू रणजी महाराज? अर्धी शिडी कशी काय लावू म्हणे? अर्ध अष्टगंध, अर्ध तू घे ना अर्ध मी घे. मी याचा चेहराच पाहत होतो म्हणे सकाळी सकाळी. तो विचारात पडला. अरे म्हणे तसं नाही, तू सकाळी आला ना, मी ते गडीवरची माती उकरत होतो, तर तरी भला मोठा हांडा सापडला. तर हांडा अर्धा तू घे, अर्धा मी घेतो. गावात बोंबलत फिरू नको. कशाचा प्रताप आहे हा? तुका म्हणे तेची फळवा, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, निश्चयाचे फळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे तेची फळ, तुका म्हणे निश्चयाचे फळ, फळ तुका म्हणे तेची फळ. निश्चय केला त्यानं की रोज त्या कुंभाराचा चेहरा पाहिल्याशिवाय आपला दिवस गेलाच नाही पाहिजे. काहीतरी नित्य नियम केला की नाही. तुकाराम महाराज बी सांगतात की काही नित्य नेमाविन अन्न खाये तोची श्वान. काहीतरी जीवनात नित्य नियम असला पाहिजे. तुळशीला पाणी घालणं म्हणा, बऱ्याच महिला घालतात.
घालता ना? तुळशी वृंदावन आहे का पण दारी? जयाचे द्वारी नाही तुळशी वृंदावन. ते तुकाराम महाराज ते स्मशान जाना म्हणतात. ज्याच्या घरी तुळशी वृंदावन नाही ना, ते घर स्मशान भूमी. तुळशी वृंदावन असलं पाहिजे आपल्या दारी. काहीतरी आपल्या जीवनात नित्यनियम असला पाहिजे. सूर्याला अर्घ दिलं पाहिजे. सूर्याचा मंत्र म्हटला पाहिजे की आदित्यस्य नमस्कारम ए कुर्वंती दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यम नोपजायते. सूर्यनारायण भगवानाला आपण जर रोज नित्यनेमानं जर अर्घ पाणी दिलं, काय लागते हो पाणी द्यायला? 1 लोटा जल सारे समस्या का फल. सध्या तेच चालू आहे आता, जिकडे तिकडे बोंब. चांगला आहे पण ते महाराज. अहो आपल्या महादेवाचे मंदिर ओस पडले होते की कातण्याने जाय केले होते, त्याच्यावर केले होते की नाही? कोणतरी जाय काय त्या महादेवाच्या मंदिरात? पण ते पंडित महाराज मिश्रांचे किती उपकार म्हणावं लागतील आपल्याला. 1 लोटा जल सारे समस्या का फल. तेले कळून चुकलं. ते बी कशामुळे? त्याच्या कोणाच्या कशाच्या भरोश्यावर त्यांनी सांगितलं तुम्हाला की हे लोक नित्य नेमानं महादेवाला पाणी वाहतील आणि एक दिवस महादेव यांच्यावर कृपा करीलच. कशाचं फळ आहे? नित्यनेमाचं. तशा प्रकारे काहीतरी नित्यनेम माणसाच्या जीवनात असला पाहिजे. खायचा नाही बरं. नाही तुम्ही म्हणसान महाराज आम्ही नित्यनेमानं खातो, चहा पितो, हा तर नित्यनेम आहे सकाळचा, तो फायद्याचा आहे का आपला? तो आपल्या शरीराला घातक आहे. उलट चहा पॉइझन पेता तुम्ही सकाळी उठल्या उठल्या, चहा नाही पेत. तो विषय नाही आपला कीर्तनाचा. काही कीर्तनाची मर्यादा आहे. सगुण चरित्रे पवन पवित्रे सादर वर्णावे संत रुंदे मनोभावे आधी वंदावे. जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. अन ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. तुम्हाला जर विनोदाचार्य कीर्तनकार पाहिजे तर कीर्तन कशाला ठेवता? तमाशे ठेवा. मी या विरोधाचा नाही की तुम्ही कीर्तन ठेवू नका, पण कीर्तनाच्या इकडे पाहताना तुमचा दृष्टिकोन बदला. एखादा विनोदाचार्य कीर्तनकार करते, कीर्तन करते म्हणजे तो विनोदाचार्य कीर्तन नाही, तो तमासगीर आहे. तमासगीराला विनोदाचार्य हे पदवी असते, कीर्तनकाराला नसते. आज जे मोठे मोठे कीर्तनकार होऊन गेले, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य आमचे, त्यांना आहे का विनोदाचार्य पदवी? आहे का कोणाले? जे जॅकेट घालणं कोट घालणं कीर्तनात असते का? कोट घालायचा विषय तो किती आहे तिकडे दाखव ना. बाहेर कीर्तनात काल दाखवतो ते नाल वाजवतात की नाही, ते तमाशात ते घालते बा जॅकेट. बाई सारखं असते एक, आहे की नाही? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुमचा दृष्टिकोन कीर्तनकारा इकडे बदला. कारण की कीर्तन हे तरुण जाण्याचं माध्यम आहे. हे तुम्हाला लयाला जाण्याचं माध्यम नाही. आजकाल कीर्तनकार तुमच्या गावात आल्यानंतर त्याला तुम्ही सांगा महाराज कीर्तनाची मर्यादा तुम्हाला माहिती आहे का? अहो मग आई माझी मायेचा सागर आणि ते, मी कोणाच्या विरोधात नाही, पण संतांनी जी परंपरा लावून दिली की मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते आणि तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. संतांनी जे मर्यादा लावून दिली आपल्याला कीर्तनाची, हे नारदाची गादी आहे, तमासगिराची गादी आहे का? आणि तुम्हाला आजकाल तेच पाहिजे. त्या कीर्तनकाराचं काही चुकेल नाही महाराज, तुमचं चुकेल आहे सगळं. तुम्हाला काय पाहिजे? 2 घंटे कीर्तनकारानं हसवलं म्हणजे काय कीर्तन केलं महाराजनं. आणि तुम्हाला एखाद्या कीर्तनकारानं एखाद्या अभंगावर स्पष्ट सांगितलं की असा असा विषय आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे. कसं सोपं साधन आहे? याला पुरावा काय? एखाद्याने तुम्हाला वाल्या कोळीचा पुरावा दिला, त्याच्यानंतर अजून दुसरे पुरावे दिले असतील, ते तुमच्या डोक्यावरून जाते की नाही? मनोरंजन तर तुमच्या घराघरात बी आहे, टीव्ही मोबाईल. पण हे साधन असं आहे, इथं हे कीर्तनाची मर्यादा आहे, ते कीर्तनकारांनी पाळलीच पाहिजे. तुम्ही कीर्तनात डायरेक्ट बोला एखाद्या महाराजले, कोण काय म्हणते तर मग मला सांगा. एखादा महाराज जर वाईट म्हणजे कुठल्याही दुसऱ्या विषय धरून चालला तर त्याला डायरेक्ट सांगा महाराज कुठल्या संस्थेत शिकेला आहे तू? तुझा गुरु कोण आहे? पंढरीची वारी करतो का? फक्त लोकांना बोंबलत फिला पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि न करी तीर्थव्रत. तुमच्या इरीतच नाही तर पौऱ्यात काय येणार आहे महाराज? कीर्तनकार घेताना त्याच्या छान इशा तुम्ही जावाई पाहता तुमच्या पुरीले, हा प्रश्न महत्वाचा आहे. तुम्ही त्याला विचारत नाही काय दारू पेत काय, गांजा पेत काय, खातं पेत काय, असं विचारता की नाही तुम्ही? 4 लोकांना विचारता महाराज तुम्ही. कारण की तुमची पोरगी असते ते तिचा संसार तुम्हाला सुखाचा करायचा असते.
म्हणून तुम्ही विचारता की नाही 4 लोकायले. आजकाल त्याची डिमांड वाढेल आहे. जाऊ द्या, आपला विषय आपला होऊन जायला, टेन्शन नका घेऊ. पण तुम्ही तुमच्या पोरीचा विचार करता की नाही, तसा तुमच्या जीवनाचा सुद्धा विचार करा. की आपल्याला कीर्तन हे तरुण जाण्याचं माध्यम आहे, हे तमासगिराचं साधन नाही महाराज. मयूर महाराज बरेचसे कार्यक्रमाला जाता जाता काय सांगा तुम्हाला, ते याची चाल याच्या हा काय नाही जिके का नाही झाला काय आपल्याला माहित बी नाही. ती याच्यात चाली लावून राहिले महाराज, त्यांना वाटायला पाहिजे जरा लाज. आपल्या संत महात्म्याने याच चाली आहेत का हे? किती वारकरी चांगले आहेत हो आपल्या महाराज. देवाचे चरित्र देवाचे चरित्र आवडे सर्वथा. देवाचे चरित्र आवडे सर्वथा. गोड वाटे विनोदाची कथा, गोड वाटे देवाचे चरित्र आवडे सर्वथा. देवाचे चरित्र आवडे सर्वथा. देवाचे चरित्र नावडे सर्वथा आणि विनोदाची कथा गोड वाटे. एखाद्या कीर्तनकाराने विनोद केला आणि तुम्हाला काय वा 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 100 जण टाळ्या वाजवतात. ते उद्धाराचं साधन आहे का तुमचं? ते तर तुमच्या घरी बी आहे, टीव्ही पाहणं तुम्ही, टीव्हीचं तेच माझं नाही सगळं. पण हे मर्यादा या गादीची संत महात्म्यांनी जे मर्यादा लावून दिली, एखाद्या कीर्तनकाराला डायरेक्ट बोला तो जर असा. आता काही कीर्तनकार शिवचरित्रकार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मी बी सुद्धा एक मावळा आहे. धर्मवीर संभाजी महाराजांना मानणारा मी सुद्धा एक मावळा आहे. पण सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यावेळेस जयंती असते, म्हणजे उत्सव असतो, जन्म उत्सव असतो, त्यावेळेस तुम्ही शिवाजी महाराजांचं चरित्र सांगा. या गादीवर सांगू नका. त्यांचा विरोधी नाही मी बी महाराजांना मानतो. त्यांच्याचमुळे आपण इथं हे नारदाची गादी टिकून आहे. फक्त या गादीची मर्यादा सांभाळा. विठोबा रखुमाई महाराजांचा ज्यावेळेस जन्म उत्सव असतो शिवाजी महाराजांचा, त्यावेळेस सुंदर असं नियोजन करा आणि एखादा सुंदर असा वक्ता आणा जो तुम्हाला शिवाजी महाराजांचं चरित्र सांगेल पूर्ण. ऐका, खूप सुंदर चरित्र आहे शिवाजी महाराजांचं. पण या नारदाच्या गादीवर तुम्ही जे संतांनी मर्यादा लावून दिली की सगुण चरित्र परम पवित्र सादर वर्णावे, जे देवाचं सगुण चरित्र आहे तेच इथं वर्णन करा. याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही काही अनुकरण इथं सांगू नका. हे आई माझी हा बाप माझा, हे तर सगळ्या दुनियाला माहित आहे तुमचे बाप कुठे आहेत कीर्तन करायचे. आपल्याला काय कोणा घरी जेवायला जावं लागते का भाऊ? सांगा तुम्ही. की आपल्याला धोऱ्याला धोरा आहे कोणाचा? पण आपल्याला ह्या गोष्टी पटत नाही. म्हणून सांगतो की तुम्ही जे मर्यादा आहे कीर्तनाची त्या मर्यादेला धरून चाला. आणि तुम्ही सुद्धा त्या कीर्तनकाराला स्पष्टपणे सांगा की महाराज, जेणेकरून आमचा या 2 तासात उद्धार झाला पाहिजे असं काहीतरी सांगा. याच्या व्यतिरिक्त काही सांगू नका. असो, तुकाराम महाराज अभंगामध्ये आपल्याला नामाचं महत्व सांगतात. थोडंफार मी नामाचं महत्व सांगण्याचा प्रयत्न केला अल्पशा माझ्या बुद्धीनुसार. माझ्या गुरुवर्यांनी जे मला शिकवलं त्याच्यानुसार मी हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. आपला टाइम संपत आला. 8:30 ते 10:30. टाइम इज इम्पॉर्टंट मनी. खूप महत्वाचा टाइम, खूप महत्वाचा आहे. कारण की पैसा जेवढा महत्वाचा आहे त्याच्यापेक्षा टाइम, वेळ किती महत्वाची आहे.
तुम्ही मेल्यानंतर तुम्ही किती पैसा देसान म्हणजे तुम्हाला 1 सेकंद 1 मिनिट देऊ आयुष्य देईन का? मेले असते का मग हे लोक जे राष्ट्रपती झाले, मोठे संत्री मंत्री जंत्री जे झाले, त्याने पैसे दिले असते की देवाले, देवा जाऊ दे ना गड्या, 2-4 कोटी रुपये घेऊन राहू दे ना 1-2 वर्ष. तसं आहे का काही? तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यम आज्ञा. तुमचं जे संचित आहे तेच तुम्हाला ग्वाही, म्हणजे तेच तुम्हाला तिचं राहील. बाकी तुमचं संता संपत्ती सगळं ठाईच्या ठाईच राहते. काहीच तुमचा आपला काय विषय करता. रावणाचं तुम्ही न पाहिलं का? तुकाराम महाराजांचा गाथ्याचा अभंग आहे. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, तुमच्या 10 बकऱ्यान 10 म्हशीन 10 गाई कुठे वागवता, कुठे लावता आहे का? आपण त्याच्या केसाची सर करू शकत नाही आपण. शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं त्याची शुद्ध सोन्याची होती. आता तरी 24 कॅरेट चालू आहे, त्यावेळेस किती असेल त्याचं त्याला माहित. आणि सांगा ते कवडी गेली नाही. रावणानं काय नेलं सांगा महाराज? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. काय गेलं? फक्त त्याचं कर्मच गेलं त्याच्यासोबत. म्हणून तुम्हाला सांगतो, हे सत्ता संपत्ती राहील ठाईचे ठाई. तुमची जेवढी संपत्ती आहे, ट्रॅक्टर आहे, बंगले आहेत, गाड्या आहे, घोड्या पोर आहे, धन आणि भूमो पशवश्च गोष्टे, भार्या गृहदार जनस्मशाने, देह चिताया परलोक मार्गेन कर्मानु गोगच्छ ती जीव एका. धन आणि भूमो पशवश्च गोष्टे, धन भूमीतच राहते. भार्या गृहदार जनस्मशाने, तुमची बायको जन लोक पोरं हे फक्त स्मशानापुरतेच आहेत. देह चितायाम परलोक मार्गे, तुमच्या देहाला अग्नी दिल्यानंतर परलोक मार्गाने कर्माने गोगच्छती जीव, एकच जीव जातो, जो आत्मा जातो तो फक्त एकटाच जातो, तो कोणी सोबत नेत नाही. कोणाचं गेला आजपर्यंत सोबत? अगोदर होती ती सतीची प्रथा. पतिकीने पोरं तुम्हाला शाळेत असेल सतीची प्रथा बंद केली. कोण बंद केली? जाऊ दे, आपला काही शाळेचा विषय नाही. आता आहे का तसं? त्यावेळेस बायको जात होती माणसा संग, आता जाते काय? आता तसली काही प्रथा नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की तुमच्या सोबत फक्त नामसंकीर्तनच तुमच्या सोबत येईल. काय लागते? रामकृष्ण हरी म्हणाले. स्वयंपाक करता करता बाया हरिपाठ म्हणत जा. पहिले हरिपाठ पाठ करा लागेल तुम्हाला. पहिल्या वर्गापासून शिका लागेल तुम्हाला. पहिले हरिपाठ पाठ करा आणि हरिपाठ म्हणत जा. कारण की या कोवळ्या कळ्या माझी लपले रवींद्रनाथ ज्ञानेश्वर शिवाजी. ह्या ज्या कोवळ्या कळ्या आहेत की नाही, हे लेकर काय सांगता येत यातला कुठला पुढे शिवाजी महाराज होईल, कोणी ज्ञानेश्वर महाराज होईल. पण तशी जिजाबाई तयार झाली पाहिजे ना अगोदर. आजकालच्या जिजाबाई, इकडच्या नाही सांगत बरं बापा, मी तिकडच्या सांगतो. आमच्या इकडच्या बाया, आजकालच्या जिजाबाई सगळ्या मोबाईल आणि त्या टीव्हीतच सगळ्या गुंग आहेत. शिवाजी महाराज आई काय करत होती? जिजाबाई शिवाजी महाराजाला थोर वीरांचे चरित्र सांगत होती, म्हणून शिवाजी महाराज घडले. आपण काय सांगतो आपल्या लेकराले? आज त्यानं पेन्सिल चोरून आणली तर म्हणतो बरं आणली भाऊ, आपल्या घरी पेन्सिलच नव्हती. मग काऊन नाही टाकू बहिणीन? तो बहीण की नाही टाकू? तसं आपल्या लेकराले चांगले संस्कार लावा. तुमच्या जवळ गजानन महाराज शेगाव संस्थान आहे, तिथं महिनाभर शिबिर असते, आहे ना? मी त्या शिबिराचाच विद्यार्थी आहे. मी 2008 मध्ये गजानन महाराज संस्थानमध्ये विद्यार्थी होतो, 8 ते 9. त्याच्यानंतर गुरुवारीने सांगलं तुझं वय खूप कमी आहे, तू शिक्षण घे, शाळा शिक. त्याच्यानंतर आळंदीला जा. परत मी आता थोडं सांगतो तुम्हाला. 12वी BA पर्यंत माझं कंप्लीट शिक्षण केलं. मी आळंदीला गेलो. 10 वर्ष 5 वर्ष गजानन महाराज संस्थानमध्ये पुजारी राहिलो. 4 वर्ष जोग महाराज वारकरी शिक्षण मध्ये शिकलो. त्याचंच हे फळ आहे. तुमच्या जवळ सांगण्याचं फळ हेच आहे. सत्पुरुषांनी जे शिकवलं महात्म्यांनी, तेच तुम्हाला सांगतोय. म्हणून म्हणतोय की तुमची जे इस्टेट आहे हेच आहे लेकरं, तुमची इस्टेट. तुम्हाला जर म्हातारपणात तुमच्या पोरांना चांगलं वागावं वाटत असेल, आपल्याला वागवलं पाहिजे, तर येले चांगले संस्कार घाला. ते शिबिरात पाठवा, इथं जवळच आहे तुम्हाला. आणि तेच एक शिबिर चांगलं आहे. जाऊ दे, आता त्याच्यावर बी आपण काही बोलत नाही. बोललं तर रात कमी पडेल आपल्याला. ते शिबिर कसं चांगलं आहे? तिथं सगळं नियमात आहे. सकाळी नाश्ता आहे, ते नाश्ता जेवणाचं तिथं आहेच सगळ्या ठिकाणी. पण शिक्षण महत्वाचं आहे. वारकरी चाली, मास्कर महाराज खूप सुंदर अशा वारकरी चाली शिकवतात. टाळाचं शिक्षण असते, पक्वादाचं शिक्षण असते, गायनाचं शिक्षण असते, जेणेकरून अशी रांग लागली पाहिजे आपली टाळकऱ्याची. 3च जण दिसू राहिले मला. पुढच्या वर्षी बोलावं की नका बोलावं मला काही फरक नाही पडत आपल्याला, पण इथं टाळकरी असे वाढले पाहिजे खाली बसल्यापेक्षा. असं
मस्त टाळ घेऊन त्या डीजे पुढे नाचायला आपल्याला काही वाटत नाही. तुम्ही म्हणत महाराज तुम्ही आमच्याच वथारा धरला, पण सांगतो तुम्हाला तुमचं बी 4 लोकांनी नाव काढलं पाहिजे. असं कीर्तनात मस्त टाळ घेऊन उभं राहायचं. पहा बरं किती मस्त उभे राहिलं. टोप्या घालत जा उद्यापासून, है ना, घालसान ना. मस्त टाळकरी झाले पाहिजे, आपल्या गावाचं नाव रोशन होते महाराज. नाही तर का हो, बेवडे तर नाव गमावणार तर भरपूर आहेत, गावाचं नाव गमावणारे काही कमी आहे का त्याची. फक्त एखादा वारकरी जर बनला चांगला, त्याच गावाचं नाव बी उज्ज्वल करतो, आई बापाचं नाव उज्ज्वल करतो. आपला टाइम मयूर महाराज पुढे गेला, मला माहिती आहे ना. टाइम होऊन गेला आपला. टाइम जर जास्त झाला असेल, तुम्हाला बोर वाटलं असेल तर ते माझ्या वाणीचा दोष माना, कारण की मला असं कीर्तन येते. मी विनोदाचार्य नाही, मी साधा कीर्तनकार आहे. तुमचा भासाच आहे बापा. तुम्हाला काय आता, तुम्ही मला चड्डीवर पाहिला आता काय सांगा. विठ्ठल विठ्ठल माणसान तू एवढा सांगा, आमच्या पुढे तर आता तर चड्डीवर होता ना, आम्हाला शिकू राहिला का शाळेना. पण हा अधिकार मोठा आहे, म्हणून तुम्हाला सांगतो की नाम संकीर्तन करा, रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी सगळ्यात भारी, दुसऱ्याच्या नादीच लागू नका. विठ्ठल जय जय विठ्ठल जय माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली. थोडं सांगता सांगता राहूनच गेलं. आपल्या गावामध्ये सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. कुठली आहे मग? जवळची आहे का? खूप सुंदर असं साऊंड सिस्टीम आहे. कारण की कीर्तनकाराला सांगायला सुद्धा आनंद वाटला पाहिजे ना. नाही तर काय गावाला जातो आमच्या शिट्ट्या मारतात की नाही, ते कांग कोण भाऊ लयच कठीण आहे. पण आपल्या गावामध्ये तसला काही प्रकार नाही. खूप असं सुंदर नियोजन आहे. मला अगोदर प्रश्नच पडला होता, खरं सांगतो टाळकरी मंडळी, म्हटलं आता ते आले त्याच देवाचं, आपण देवाचंच कार्य करतोय, पण सत्य संकल्पाचा दाता नारायण. तुमचा संकल्प जर सत्य असला तर तुम्हाला दाता म्हणजे तुमचं नारायणच तुमच्या पाठीशी आहे. ही कीर्तन सेवा इथं समाप्त करू. जे काही माझं काही चुकलं असेल, तुमचा लहान भासा समजा, कोणाचा पोरगा समजा, कोणाचा नातू समजा, कोणाचा जावाई समजा. काही तुम्हाला समजा पोरगा नसेल तर त्याची इस्टेट मानावर लावा, काही समजा. कोणी दत्तक घ्या, दत्तक मानेल पोरगा माना, काही समजा. वेळ वाकड देवानी जशी बुद्ध्या दिली तसं सांगण्याचा इथं विचार मांडला. जे काही माझं चुकीचं निघलं असेल तर माझ्या वाणीचा दोष समजा. जे काही तुम्हाला चांगलं वाटत असेल ते इथून घेऊन जा, म्हणजे माझी काही चप्पल नेऊ नका. एका कार्यक्रमात तसंच झालं. मी सांगितलं तुम्हाला जे काही चांगलं वाटेल मयूर महाराज ते तुम्ही घेऊन जा. एका कीर्तनात सांगलं मी ना. अशी स्टेजच्या बाहेर चप्पल काढेल होती, तो डोळाच ठेवून होता एक जण माझ्यावर. महाराज सांगितलं सकाळी कीर्तन झालं, चप्पलच घेऊन गेला गडी. आला सांगत सांगत, म्हणे महाराज तुम्ही नसतं सांगलं हो, चांगलं घेऊन जा. हे चप्पल नेली तुमची. ते सांगलं होतं काय मी, चांगलं घेऊन जा म्हणजे तुम्हाला जे कीर्तनातून काही आवडलं, नामसंकीर्तनाबद्दल काही महत्व आवडलं असेल ते घेऊन जा. घरी नामस्मरण करा, नित्य नेमानं करा. नित्य नेमाला महत्व आहे, आणि जेणेकरून तुमच्या जीवनाचा उद्धार करून घ्या. हीच हनुमंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ओम गजानन नमो भजन करा.